Good morning and once again welcome to the Spoken English Season 1 episode 24. As you already know, we are ongoing learn about the adjectives. Okay, so we have already discussed about part of speech. We have already discussed about noun, pronoun. Okay, and now we are discussing about the adjectives. आता हे जे विशेषण आहेत या विशेषणांचं आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना. आता मी एक एक्झाम्पल घेतोय, 3 वाक्य घेतो पहा. पहिलं वाक्य मी काय घेतोय पहा. नागपूर इज अ बिग सिटी. दुसरं जे वाक्य घेतो मी, नागपूर इज बिगर दॅन जालना. तिसरं वाक्य घेतो मी, नागपूर इज Nagpur is the biggest city in the Vidarbha. ओके, आता तुमच्या समोर मी 3 वाक्य लिहिली आहेत. ओके, आता या 3 वाक्यामधल्या ऍडजेक्टिव्हज अगोदर वाक्याचा अर्थ सांगतो. बऱ्याच जणांना अर्थ कळालाही असेल. पहिलं वाक्य आहे की नागपूर इज अ बिग सिटी. की नागपूर हे काय आहे? मोठे शहर आहे. नागपूर इज बिगर दॅन जालना, म्हणजे नागपूर शहर हे जालनापेक्षा कसं आहे? मोठे आहे. नागपूर इज द बिगेस्ट सिटी इन विदर्भ. तर आपण काही रिजन केले महाराष्ट्राचे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र है ना, कोकण, तसं एक विदर्भ एक रिजन आहे. तर विदर्भ जे रिजन आहे त्या रिजन मध्ये सर्वात मोठं शहर हे काय आहे? नागपूर आहे. आता यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये बिग हे ऍडजेक्टिव्ह आलं होतं. सेकंड याच्यामध्ये काय आलं? बिगर. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय आलं? बिगेस्ट. तर काय होतं की सुपेरियरिटी म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा दुसऱ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे का सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, हे की नाही. तर ह्यासाठी सुद्धा आपण कोणाचा वापर करत असतो? ऍडजेक्टिव्हचा वापर करत असतो. सुरुवातीला आपण जेव्हा बिग हे वापरलं तर हा ऍडजेक्टिव्हचा कोणता फॉर्म आहे? पॉझिटिव्ह. कोणता फॉर्म आहे? पॉझिटिव्ह. त्यानंतर सेकंड वाक्यामध्ये इथं ER हे लागलेलं आहे पहा, आणि जी च्या ऐवजी काय इथं डबल जी, म्हणजे बिगचा हा ऍडजेक्टिव्हचा जो बिगर हा जो फॉर्म आहे हा ऍक्च्युअल जालना आणि नागपूर या 2 शहरांमध्ये काय करायला? तो तुलना करायला. काय करायला? तुलना करायला, कंपॅरिझन करायला. त्यामुळे तो ऍडजेक्टिव्हचा कोणता फॉर्म आहे? कंपॅरेटिव्ह. कोणता फॉर्म आहे? कंपॅरेटिव्ह. आणि नागपूर इज द बिगेस्ट सिटी इन विदर्भ, म्हणजे अनेक शहरांमध्ये सर्वात मोठं शहर काय आहे? नागपूर आहे. ही त्याची सुपेरियरिटी म्हणजे त्याची सर्वश्रेष्ठता सिद्ध करतं. सर्वश्रेष्ठता सिद्ध जर करत असेल तर तो ऍडजेक्टिव्ह चा कोणता फॉर्म आहे? सुपरलेटिव्ह. कोणता फॉर्म आहे? सुपरलेटिव्ह. सो बिग हे कोणता फॉर्म झाला? पॉझिटिव्ह. बिगर, कंपॅरेटिव्ह, बिगेस्ट, सुपरलेटिव्ह. मग असे हे जे 3 फॉर्म झाले तर या 3 फॉर्मचा आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचं आहे. आता हे स्टडी करत असताना त्यामध्ये काही रूल्स आहेत. कारण इथं पहा, बिगच्या नंतर ER लावताना बिगच्या नंतर काय लावलेलं आहे? ER, पण त्याऐवजी जी डबल घेतला. इथं जर पाहिलं सुपरलेटिव्ह मध्ये काय दिसेल तुम्हाला? EST हा प्रत्यय लागलेला आहे. मग प्रत्येक वेळेस असंच असतं? तर आन्सर आहे नाही. याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण समजून घेऊ. पहिला जो रूल आहे आपला
हे आहे मोस्ट ऍडजेक्टिव्ह रूल. मोस्ट ऍडजेक्टिव्हला जो नियम लागू होतो तो नियम कसा आहे मी सांगतो तुम्हाला. कंपॅरेटिव्ह करताना तुम्हाला सरसकट काय लावायचं आहे ER आणि सुपरलेटिव्ह करताना काय लावायचं आहे प्रत्यय EST. बरोबर. सो आता स्वीट आहे याचं काय असेल स्वीटर आणि सुपरलेटिव्ह फॉर्म काय असेल स्वीटेस्ट. अगदी बरोबर. सांगा स्मॉलचं स्मॉलर, त्यानंतर सुपरलेटिव्ह स्मॉलेस्ट. सेम पद्धतीनं टॉलचं टॉलर आणि काय असेल याचे टॉलेस्ट. आता मी तुम्हाला बस म्हणलो होतो की या लेक्चर मध्ये तुम्हाला काही होमवर्क पण देणार आहे. ठीक आहे. आता मी फक्त तुमच्याकडून वधून घेतो, बाकीची तुम्ही स्वतः करायचं. ठीक आहे. सांगा बोल्डचं काय असेल बोल्डर बोल्डेस्ट. क्लेवर क्लेवरर क्लेवरेस्ट. ओके. काइंड काइंडर काइंडनेस्ट. यंग बरोबर यंगर यंगेस्ट. ग्रेट ग्रेटेस्ट. करू शकता. ओके. त्यानंतर आपण बघूया सेकंड रूल्स कडे. सेकंड रूल काय सांगतो की जेव्हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा एंड कशामध्ये होत असेल ई मध्ये होत असेल तर त्याला फक्त काय लावा तुम्ही आर. कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय लावायचा एसटी. कारण या शब्दांची एंडिंग कशाने होणार आहे ई न होणार आहे. जसं की ब्रेव आहे काय असेल याचं ब्रेवर. आता आपल्याला ई लावायची गरज आहे का ई ऑलरेडी प्रेझेंटेड. हे असे ऍडजेक्टिव्ह आहे की ज्यांच्यामध्ये ई काय आहे ऑलरेडी प्रेझेंट आहे. त्यामुळे ब्रेवर फक्त आर लावला आणि इकडे काय लावणार आपण एसटी ब्रेवेस्ट. तर यामध्ये एसटी लावला फक्त आपण. सेम पद्धतीने सांगा फाईनचं काय फायनर फायनेस्ट. करेक्ट. व्हाईटचं व्हाईटर व्हाईटेस्ट. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर कंपॅरेटिव्ह मध्ये आर आणि सुपरलेटिव्ह मध्ये आपण काय करायलो एसटी ऍड करत चाललो. सांगा लार्ज लार्जर लार्जेस्ट. एबल एबलर एबलेस्ट. नोबल नोबलेस्ट. वाइज वाइजेस्ट. ओके. देन आपण तिसऱ्या क्रमांकाच्या रूल्स कडे येऊ. पहा जेव्हा पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा एंड कशामध्ये व्हायला वाय मध्ये तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की जे कॉन्सोनंट वाय आहे त्याला काढून टाकायचं आणि त्याच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला आय घ्यायचा. मात्र आय नंतर काय जोडायचं आपल्याला कंपॅरेटिव्ह असेल तर ER आणि सुपरलेटिव्ह असेल तर EST. जसं की इथं हॅपी आहे काय असेल मग हॅपीयर. बरोबर आहे का. आय करा वाय च्या ऐवजी काय घेतला आय त्याला ER लावला. इकडे काय होईल सुपरलेटिव्ह मध्ये हॅपीएस्ट. ओके. त्यानंतर इझी इझियर. वाय लावायची गरज आहे का नाही. आय आणि ER लावणार. तसं इकडे काय असणार इझिएस्ट. ओके. त्यानंतर आणि हेवी काय असेल हेवियर. आय रिमूव्ह करायचं आहे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. त्यानंतर हेवीएस्ट. सांगा बाकी तुम्ही करा. मेरी मेरियर मेरिएस्ट. वेल्थी वेल्थीएस्ट. सो वायला कशाने रिमूव्ह करणार आय नाही. कंपॅरेटिव्ह मध्ये काय लावायचं प्रत्यय ER आणि सुपरलेटिव्ह मध्ये EST. त्यानंतर आपण असे वर्ड बघणार आहोत जसं की आता आपण एक वर्ड पाहिला होता बिग. तसंच कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करताना शेवटचं जे कॉन्सोनंट होता तो आपण किती वेळेस घेतला होता दोनदा घेतला होता.
तर कॉन्सनंट दोनदा घेऊन आपल्याला ER आणि EST हे प्रत्यय लावायचे आहे. ओके, सांगा रेडचं काय होईल? फक्त D काय घ्यायचा? डबल घ्यायचा, रेडर. आणि इकडे काय असेल? रेडियस. डिक्टात पाहिलं आपण काही बिगर, बिगेस्ट. त्यानंतर हॉट, हॉटर, हॉटेस्ट. त्यानंतर सेम पद्धतीनं थिन, थिनर, थिनेस्ट. फक्त शेवटचं कॉन्सोनंट डबल घ्यायचं. सॅड, सॅडेस्ट. आणि फॅट, फॅटर, फॅटेस्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट रूल आहे पहा. आता यामध्ये काय होणार की आपल्याला ER च्या ऐवजी, कोणाच्या ऐवजी? ER च्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला? आणि EST च्या ऐवजी काय वापरायचं आहे? मोस्ट. बरोबर आहे का? मग आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जनरली हे शब्द काय असतात माहितीये का? 2 सिलेबलचे असतात. 2 सिलेबल म्हणजे केअरफुल, ब्युटीफुल. म्हणजे 2 शब्दाचा मिळून एक शब्द तयार झालेला आहे. असे शब्द जर असतील तर त्याला कॉम्पॅरेटिव्ह मध्ये मोर आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय वापरायचं? मोस्ट वापरायचं. जसं की ब्युटीफुल, काही नाही, मोर ब्युटीफुल, काही मोर ब्युटीफुल. आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट ब्युटीफुल. त्यानंतर डिफिकल्ट, more difficult, most difficult. करू शकता तुम्ही? सांगा. इंडस्ट्रियल्स, more industrious, most industrious. Courageous, courageous, most courageous. Modern. आता लक्षात घ्या, इथून पुढचे जे शब्द आहेत ना हे सगळे तुम्हाला असे दिसतील की याच्यामध्ये 1 सिलेबलच आहे. असं तुम्हाला फार मोठा शब्द दिसायला का ते नाही, पण तरी सुद्धा हे एक्सेप्शन आहे. म्हणजे जेव्हा याचा आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचा असेल तर ER जोडायचं का? नाही. तर शब्दाच्या अगोदर काय प्रिफिक्स मध्ये काय लावायचं तुम्हाला? मोर. लक्षात येतं? याच्यामध्ये तुम्हाला सफिक्स जोडायचे आहेत का? जे सफिक्स ER आणि EST जोडायला आपण ते नाही जोडायचे. प्रिफिक्स मध्ये काय वापरायचं? मोर आणि मोस्ट. सांगा मॉडर्नचं काय असेल? मोर मॉडर्न. आणि सुपरलेटिव्ह मोस्ट मॉडर्न. सेम पद्धतीनं रिसेंट, मोर रिसेंट, मोस्ट रिसेंट. फुलिश, फुलिश, मोस्ट फुलिश. फेमस, फेमस, most famous. Certain, certain, most certain. त्यानंतर पुढचा रूल असा आहे की असे शब्द काही आहेत की ज्याला तुम्ही दोन्ही वापरू शकता. कंपॅरेटिव्ह करताना तुम्ही ER वापरा किंवा मोर वापरा. सुपरलेटिव्ह करताना तुम्ही EST वापरा किंवा मोस्ट वापरा. दोन्ही चालतील. ओके. जसं की काही शब्द आहे पोलाइट, तर याचं काय करता येतं बरं? ER लावल्यावर काय होईल? पोलाइट. आणि मोर लावल्यावर काय होईल? नाही, मोर पोलाइट होईल का? लक्षात घ्या, एक तर तुम्हाला सफिक्स लावायचा आहे किंवा प्रिफिक्स लावायचा आहे. दोन्ही लावायचे का? नाही. त्याच्यामुळे तुम्ही पोलाइटर करा किंवा मोर पोलाइट करा. पोलाइटर जर केलं तर त्याचं सुपरलेटिव्ह काय असेल? पोलाइटेस्ट. आणि मोर पोलाइट असेल तर त्याचं सुपरलेटिव्ह मोस्ट पोलाइट. तर असे हे शब्द आहेत. सिंपल, सिंपलचं काय करू शकता तुम्ही? सिंपलर, सिंपलेस्ट किंवा मोर सिंपल, मोस्ट सिंपल. सेम पद्धतीनं फिबल, फिबलर, फिबलेस्ट किंवा मोर फिबल, मोस्ट फिबल. जेंटल, जेंटलर,
gentlest, more gentle, most gentle. Narrow, narrower, narrowest, more narrow, most narrow. Cruel, crueler, cruelest, more cruel, most cruel. Common, commoner, commonest, more common, most common. Handsome, handsomer, handsomest किंवा more handsome, most handsome. Pleasant, pleasanter, pleasantest, more pleasant, most pleasant. Stupid, stupider, stupidest, more stupid, most stupid. त्यानंतर आहे काही असे वर्ड्स की ज्यांना म्हणजे ते इरेग्युलर आहे, ते कोणत्याच नियमात बसत नाही, असे काही आपण बघणार आहोत. जसं इथं गुड आणि वेल आहे. गुड आणि वेलचं कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर काय वापरायचं? बेटर. आणि सुपरलेटिव्ह साठी काय वापरायचं? बेस्ट. बॅड, इव्हिल, इल हे तीन शब्द आहेत, तीन ऍडजेक्टिव्ह आहेत. तिन्ही ऍडजेक्टिव्हचं कंपॅरेटिव्ह करताना वर्ड्स वापरायचं कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय वापरायचं? वर्स्ट. लिटल जे आहे तर पाहता लिटल. आता लिटल आहे ना, लिटलर आणि लिस्ट काय शब्द आहे? लिस्ट. येते लक्षात. त्यानंतर मच किंवा मेनी. सो मच किंवा मेनी असेल तर याचं कंपॅरेटिव्ह मध्ये करायचं मोर आणि सुपरलेटिव्ह मध्ये करायचं मोस्ट. लक्षात येईल नियम. लेट, लेटचं काय होतं पहा? लेटर किंवा लॅटर पण होतं ना. आता लेट, लेटर याचं सुपरलेटिव्ह करताना लॅटेस्ट काय शब्द तयार होतो? लॅटेस्ट सुद्धा शब्द तयार होतो आणि याच्यामध्ये लास्ट सुद्धा तयार होतं. लक्षात आलं का? म्हणजे जर तुम्ही कंपॅरेटिव्ह लॅटर घेतला तर हे काय घ्यायचा? लॅटेस्ट. आणि हा वाला लॅटेस्ट जर घेतला तर इथं काय घ्यायचं? लास्ट. ओल्ड. आता ओल्ड जे आहे, ओल्डचं तुम्हाला माहित आहे ओल्डर पण होतं आणि एल्डर पण होतं, म्हणजे शब्दानुसार. एखाद्याचं वय वाढलं त्याला काय म्हणतो आपण? ओल्डर. पण मोठा भाऊ असेल तर एल्डर. काय वापरतो? एल्डर. लक्षात आलं? म्हणजे तर वाक्यानुसार तुम्हाला ठरवायचंय की काय विचारलेले. एखाद्याचं वय वगैरे असेल किंवा एखादी वस्तू जुनी होत असेल तर अशा वेळेस ओल्डर आणि ओल्डेस्ट वापरणार. परंतु एखाद्या वेळेस आपला मोठी बहीण किंवा आपल्यापेक्षा मोठे अशा वेळेस काय वापरणार आपण? एल्डर. सो ओल्डर किंवा एल्डर. ओल्डर जर वापरलं तर काय वापरणार? ओल्डर. आणि इकडे काय वापरणार? ओल्डेस्ट. आता फार. आता फार जे आहे ना तर यासाठी शब्द एक लिटर जे आहे ना त्याच्याऐवजी काय करा तुम्ही, इथं दोन शब्द आहेत का? मला वाटलं काय मिस तर व्हायला. तर लेस किंवा लेसर काय शब्द वापरायचा? लेस किंवा लेसर शब्द वापरायचा. आणि फार जे आहे त्याचं काही अडचण नाही, फक्त याच्यामध्ये टी ऍड झाला बघा, फारदर. आणि इथं काय असेल? फार बेस्ट. लक्षात आलं का? म्हणजे याच्यात ER EST आला पण याच्यामध्ये कोण ऍड झाला? अजून TH. काय ऍड झालं याच्यामध्ये? TH एक्स्ट्रा ऍड झाला. इनर. आता इन आहे ना, इनचं काय घ्यायचं? इनर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये इनर मोस्ट. काय घेणार? इनर मोस्ट. सांगा मग आउटचं काय असेल? आउटर. आणि सर्वात सुपरलेटिव्ह फॉर्म आउटर मोस्ट. त्यानंतर अप, अप्पर. आणि त्यानंतर सॉरी अप्परची स्पेलिंग चुकली आपली, UPPER.
आणि इथे काय असणार अपर मोस्ट. म्हणजे हे असे काही शब्द आहेत तुम्हाला लक्षात घ्यायचं. कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह करताना थोडंसं काय याच्यामध्ये चेंज आहे तो चेंज आपण विचारात घ्यायचा. आता हे जे ऍडजेक्टिव्ह आहेत ना पुढे ग्रामर मध्ये एक आर्टिकल आहे पहा डिग्री. बरोबर आहे ना. तर डिग्री सुद्धा 3 प्रकारची असते. त्यात याच्यावर आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. परंतु ते आपल्याला नंतर शिकायचं आहे. पण त्याला सप्लिमेंटरी नॉलेज म्हणजे त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा आपण वापर करायलो म्हणून ऍडजेक्टिव्हचं जे कंपॅरिझन हे आपलं आजचं लेक्चर होतं हे त्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं. ओके.